नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या टिफिनसाठी मी आज बनवणार आहे कंटोरल्याची भाजी. हा एक रानभाजीचा प्रकार आहे जो जंगलामध्ये मिळतो. म्हणजे ही भाजी सहसा जंगलामध्ये किंवा डोंगरावर मिळते, त्यामुळे ही पावसाळ्यातच जास्त प्रमाणात येते. म्हणजेच ही भाजी वर्षभर आपल्याला पाहावयास मिळत नाही. जसा पावसाळ्याला सुरुवात होते तशी ही भाजी बाजारात येण्यास सुरुवात होते. त्यामुळे ही भाजी जंगलात मिळत असल्यामुळे या भाजीला कुठलीही फवारणी केली जात नाही. आजच्या भाजीसाठी मी अर्धा किलो कंटोरले घेतलेले आहेत आणि हे चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि आता ते बारीक चिरून घेणार आहे. बारीक चिरून घेतल्यावरही त्याला मी चांगले बारीक मीठ लावून परत एकदा स्वच्छ धुवून घेणार आहे. ही भाजी कडक असल्यामुळे चिरायला थोडा वेळच लागतो, कारण ते थोडे कडक असतात. हे बघा, या पद्धतीचे. हे बघा, माझे सर्व कंटोरले आता चांगले बारीक चिरून झालेले आहेत. ते मी आता एका प्लेटमध्ये भरून घेणार आहेत आणि भाजीच्या फोडणीची तयारी करणार आहे. आता कंटोरले चिरून झाल्यावर मी भाजीसाठी लागणारी मिरची चांगली बारीक चिरून घेणार आहे. या भाजीमध्ये लाल चटणी टाकली तरी चालेल. काही जण या भाजीला मुगाची डाळ घालून सुद्धा कोरडी करतात किंवा ही भाजी थोडी पातळ सुद्धा करतात. दाट रश्श्याची सुद्धा ही भाजी छान लागते. हे बघा, आता कोथिंबीर सुद्धा मी बारीक चिरून घेणार आहे. या भाजीत जेवढी कोथिंबीर जास्त तेवढी ही भाजी चवीला छान लागते. आता मी खलबत्त्यामध्ये लसूण आणि जिरे चांगले काढून घेणार आहे. हे बघा, मी लसूण घेतलेले आहे, जिरे सुद्धा घेतले आहे. हे सुद्धा मी चांगले आता बारीक ठेचून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने मी हे सर्व ठेचून घेणार आहे. आणि बाजूला आता मी कढई सुद्धा तापायला ठेवलेली आहे. हे बघा, कसे लसूण आणि जिरे मी ठेचून घेतलेले आहे. हे बघा, आता आपली कढई आता गरम झालेली आहे. यामध्ये मी थोडे तेल टाकून घेतलेले आहे. तेल टाकून झाल्यावर यात मी ठेचलेले जिरे आणि लसूण टाकून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे मोहरी सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि हे सर्व मी आता चांगले परतवून घेणार आहे. जिरे लसूण चांगले परतवून झाल्यावर त्यात मी मिरची टाकून घेतलेली आहे आणि ही मिरची सुद्धा मी चांगली आता लाल होईल तोपर्यंत परतवून घेणार आहे. नंतर यामध्ये मी थोडे धने पावडर, हळद, त्याचप्रमाणे थोडा काळा मसालाही टाकून घेतलेला आहे आणि हे सुद्धा मी आता चांगले परतवून घेतलेले आहे. आणि यामध्ये चिरलेले कंटोरले टाकून घेणार आहे. हे बघा, हे सर्व कंटोरले मी आता या फोडणीमध्ये टाकून घेतलेले आहे आणि हे सर्व चांगले आता एकजीव होईल असे परतवून घेणार आहे.
हे बघा, या पद्धतीने सर्व परतवून झाल्यावर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे आणि चिरलेली बारीक कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे. परत हे सर्व परतवून मी 5 ते 10 मिनिटे चांगले झाकून ठेवणार आहे, म्हणजे आपली भाजी शिजून तयार होईल. हे बघा, 5 ते 10 मिनिटांनंतर आपली कंटोरल्याची भाजी शिजून कशी तयार झालेली आहे. कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ? मला कमेंट करून कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.